हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मस्त असाल तर मी बनवत आहे आज आंबाडीची भाजी, आंबाडीची मोकळी भाजी। तर त्याआधी मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। ही आणली बाजारातून ताजी ताजी मस्त आंबाडीची हिरवी भाजी। तर याला आता आपण मी तोडून टाकणार आहे। तर बघा, अशा प्रकारे तोडून टाकली। पूर्ण पानं तोडायचे, त्याचे देठ नाही तोडायचे। तर मिरची, लसण, गोडलिंबचे पानं आणि कांदा हे घेतला। आता तेल गरम केलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडत आहे, जिरे। अशी भाजी एकदम भन्नाट अशी वाटते। तर आता टाकू लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्याला लालसर होऊ द्यायचं एकदम मस्त असं। त्याला हलवत राहायचं, थोडंसं लाल असं तांबूस कलर होऊ द्यायचा। आता तांबूस कलर झाल्यावर लाल मिरची घ्यायची, सुकी मिरची, हिरवी मिरची पेक्षा लाल मिरची घेतली तर एकदम अशी मस्त अशी टेस्ट वाटते। कोणत्याही मोकळ्या भाजीत लाल मिरचीचा वापर करायचा। आता कांदे आणि गोडलिंबचा पाला टाकून घेतला, त्याला चांगलं होऊ द्यायचं आणि हळद टाकायची। हळद याच्यासाठी टाकायला लागते की कांदे झटपट असे होतात। तर आता चांगले होऊ द्यायचे, चांगलं फिरवत राहायचं, त्याला भाजी लागली नाही पाहिजे। आता कांदे झाले आहेत, मीठ टाकणार स्वादनुसार मीठ टाकलं। आता कांदे करपले आहेत, भाजी एकदम सुंदर अशी वाटते। गावरानी भाजी आहे बघा, कशी कांदे करपले आहेत, मस्त असे लालसर झालेले आहेत। कांदे असे मस्त लालसर झाले। हे डाळ आहे, चण्याची डाळ आहे, ह्याचं मिरची पावडर घेतलं आणि ती भाजी ही सोडून देणार त्याच्यामध्ये। चण्याची डाळ टाकली तर एकदम अशी छान वाटते ही भाजी। तर मी चण्याची डाळ टाकून घेतली। तुम्ही पण चण्याच्या डाळीत बनवून नसेल बनवत तर एकदम अशी मस्त वाटते। आणि याला चांगलं मिसळून घ्यायचं मसाल्यामध्ये। मसाला म्हणजे हे कांदे मिरची वगैरे टाकून याला मसाला, तेलातला मसाला। तर याला चांगलं हलवायचं, भाजी होऊ द्यायची चांगली। भाजी लागली नाही पाहिजे म्हणून चम्मच फिरवत राहायचं। तर बघा, भाजीचा कलरही असा खूप फारसा सुंदर दिसत आहे। थोडीशी वाफ काढण्यासाठी थोडंसं झाकून द्यायचं। आता झाली आहे भाजी। तर बघा, झाली आहे एवढी सुंदर, भाजी किती सुंदर अशी दिसत आहे। कलर तर एकदम अशी भन्नाट वाटते। गावरानी भाजी आहे ही, उन्हाळ्यात जास्त विकायला येतात। तर मी पोळी चपाती टाकून घेतली। हे तेलाचा पराठा आहे, तेलाचा पराठाचा त्रिकोणी तेला भाजीसोबत खायला म्हणजे पराठा आणि मोकळी भाजी एकदम अशी छान वाटते। तर पराठा बनला, आता त्याला तेल किंवा तूप असं लावून टाकायचं। मी तूप लावलं, तूप लावलं आणि चला तर मित्रांनो, या मस्त दोन्ही साईडने तूप असं लावून टाकायचं आणि थोडासा असा कच्चा तर सर नाही, लालसर असा पराठा होऊ द्यायचा। तर माझा पराठा झाला आहे। या मित्रांनो जेवण करायला, दाल फ्राय, चपाती।